नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, मी आज ना गिरनार पर्वतचा माझा अनुभव सांगणार आहे. म्हणजे गिरनार पर्वतला जाताना इतकं लोकांनी भीती मनात घातलेली होती की गिरनार पर्वत खूप उंच आहे आणि आपल्याला जाणं शक्यच नाही. तुम्ही तर जाऊच नका, मला तर जाताच येणार नाही, असं इतकं म्हणजे भीती दाखवलेली होती गिरनार पर्वत चढताना. कारण भरपूर पायऱ्या आहेत, परंतु असं कोणतीही गोष्ट मनात घेऊन जाऊ नका किंवा लोकांनी सांगितलेल्या गोष्टी कुणी जास्त मनावर घेऊ नका. कारण नेणारा तर देवच आहे आपल्याला तिथं. जर आपली मनात जर श्रद्धा असेल तर तुम्ही तिथपर्यंत नक्की जाल. म्हणजे मी स्वतः तिथे मला वाटते 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही ते अंतर पार केलं आणि पूर्ण गेलेलो आहे. म्हणजे जाताना जर तुम्ही ट्रॉलीमधून जायचं होता, आम्ही अर्ध्यापर्यंत ट्रॉलीमधूनच गेलो होतो आणि नंतर ट्रॉलीपासून पुढे 1-1.5 तास असा अंतर लागलेला होता. ते पण आम्ही थांबत थांबत जात होतो. त्यामुळे गिरनार पर्वतला जाताना कोणी जर सांगितलं तुम्हाला की तुम्ही जाऊच नका, तुमच्याकडून होणारच नाही, तर प्लीज त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. तुम्ही जा. जर हार्ट पेशंट वगैरे असेल तर त्यांनी जाऊ नका. बीपीचे वगैरे असेल, जर त्यांना दम लागत असेल वरती जाताना जास्त, तर त्यांनी चढू नका. पण जे आपल्यासारखे सामान्य लोक आहेत ते नक्कीच जाऊ शकतात तिथे. आणि इतकी त्या लोकांनी भीती घालून ठेवलेली आहे. गिरनार पर्वत खूप उंच आहे, परंतु चढताना जर तुम्ही देवाची श्रद्धा आणि देवाचं नामस्मरण करत जर चढला तर तो कधी तुम्ही डोंगर पूर्ण पर्वत पार कराल ते सुद्धा समजणार नाही. आणि इतकं गिरनारला सुंदर असं छान वाटतं वरती गेल्यानंतर. आपण देवाचं नामस्मरण करत जायचं आहे. आणि जाताना सर्व भक्तजण आपल्या सारखेच असतात. सगळे भक्तगण जे आहेत ते सगळे गुरुदेव दत्तांचं, स्वामी माऊलींचं नामस्मरण करत जात असतात. आणि इतका छान अनुभव येतो. प्रत्येक पायरी चढताना असं वाटत असतं की गुरुमाऊली, दत्तमाऊली आपल्या सोबत आहेत. आणि खरंच खूप छान अनुभव आहे. तुम्ही नक्की घ्या.